आपण आलो आहोत आता आंदोलनस्थळी. या ठिकाणी एक महिला आहे, त्या महिलेची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आम्ही कांद्याला बाजार नाही म्हणून कांद्याचा बाजार जास्त मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करायला कुठून आलात तुम्ही? आम्ही आळेफाटा पिंपरी पेंढारवरून आलेलो आहे. तुम्हाला काय वाटतं आता हे या ठिकाणी आंदोलन चालू आहे, तुमच्या ज्या मागण्या आहेत ते शासन दरबारी पोहोचतील का? पोचतीलच, नाही पोचत आम्ही दिल्लीला आंदोलन करायला जातो. जर इथं नाही मान्य झाले तर आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या किती बाजारभाव मिळावा अशी काय अपेक्षा आहे? आम्हाला आहे ना, आम्हाला 25 ते 30 रुपये हमी बाजारपेठ कांद्याला. आता जो सरकार बाजारभाव देतो तो तुम्हाला परवडतोय? तो आम्हाला परवडत नाही. आज 12 ते 35 रुपये आम्हाला दिले. नाशिक जिल्ह्याला 1580 रुपये दिलेले आणि पुणे जिल्ह्याला का असं भाव केलेला आहे. 1235 रुपयाने आमच्या मध्ये कांदा खरेदी करावा. नाशिक जिल्ह्याला 1580 पैसे खरेदी करा. पुणे जिल्ह्याला का असं दुय्य बाजार दिलेला आहे. आमच्या का बघा, आमच्या मालाला बाजार नाही. डिझेल वाईट आहे, पेट्रोल वाईट आहे, गॅस वाईट आहे, सीएनजी वाईट आहे, सोने वाईट आहे, खाद्यपदार्थ वाईट आहेत. आज कांद्याची गोण 98 रुपयाला ती आज ती 22 ते 23 रुपयाला झालेली. खताचे बाजार वाईट आहेत. मग कांद्याचे बाजार कसं मिळेल? आज आम्हाला सोने ते डागाला सोडून आज आम्ही कांद्याची माळ गाड्यात घालून आलेलो. सोनं पावणे 170 160 पावणे 2 लाख सोनं पोहोचवलेले. आणि मग कांदा काय नाही 70-80 हजार रुपये 50-60 रुपये जात कांदा. शेतकऱ्यांच्या मालाला मध्ये त्यांच्याकडे असं त्या मालाला जास्त बाजार पाहिजे का? आज शेतकऱ्यांनी जर माल पिकवला नाही, आज आपण पाहिलं कोरोनाच्या महाकाळात होतो सगळे व्यवहार ठप्प झाले, पण शेतकरी राजा सगळ्या 140 कोटीला जे अन्न पुरवत होता. शेतकरी राजा आहे, शेतकरी पूजकाचा पोषण जाईल. शेतकऱ्याला काय असं कमी लिखले जाते? शेतकऱ्याला काय असतं त्याचे? आम्ही कृषी केंद्रात गेलो तर आम्हाला सन्मान नाही, बाजार समितीत गेलो तर आम्हाला सन्मान नाही, एखाद्या मॉलमध्ये गेलो तर आम्हाला सन्मान नाही. आम्ही असे 140 कोटी जनतेला आम्ही अन्न घालतो, पण आमच्या शेतकऱ्याला काय सन्मान देत नाही. आज आमचा 60 वर्षाचा शेतकरी झाला तर ते 65 वर्षाचा पेन्शन पाहिजे. आज एखादा शेतकरी रिटायर झाला, आज दुसऱ्याला रेट झाला, रेट झाला तर त्यांना पेन्शन. मग आमच्या शेतकऱ्याचा काय विचार केला जात नाही? आमच्या शेतकऱ्याचा पण विचार केला पाहिजे. आमच्या शेतकऱ्याला पण पेन्शन मिळालं. या ठिकाणी महिला सांगत आहेत की सोन्याचे दागिने घालण्याऐवजी कांद्याची माळ घालण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, आंबेगाव.